पुण्यातील शिवसेना कार्यालयात आज शिवसेना पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती या सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि नीलम गोरे त्यासोबतच माजी मंत्री विजय शिवतारे शिवसेना शहर प्रमुख नाना भांगिरे यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण आज इच्छुकांच्या मुलाखती पार पडणार आहेत। नेमकी काय तयारी आहे, साधारणतः किती जागांवरती या सर्व मुलाखती पार पडणार आहेत ते जाणून घेणार। ताई, काय आज मुलाखती सुरुवात झालेली आहे, साधारणतः किती प्रभागांच्या किती जागांसाठी आजच्या मुलाखती पार पडणार? एकूण मिळून 41 प्रभागांच्या पैकी आज निम्मे वॉर्ड्स प्रभाग म्हणजे आणि उद्या निम्मे प्रभाग अशा प्रकारे आम्ही आखणी केलेली आहे। सन्माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची मुंबईमध्ये त्यांनी बैठक घेतली होती, तसंच नागपूरमध्येही बैठक घेतली अधिवेशन काळामध्ये आणि त्यानुसार आम्हाला जे सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार या मुलाखती होत आहेत आणि मुलाखतींच्या नंतर त्यातली यादी जी आहे ती वरती पाठवण्यात येईल। नरेश म्हस्के आमचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांच्याकडून आणखीन पक्षश्रेष्ठींकडून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि आज आपल्याला कल्पना आहेच की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची बैठक आहे, त्यामुळे त्या बैठकीची सुद्धा काय प्रगती आहे ते आम्ही सगळेजण म्हणजे नाना भांगिरे, विजयराव शिवतारे, अजय भोसले सर्वजण मिळून त्याबद्दलची पुढची प्रगती काय ते पाहू। खूप चांगला उत्साह आहे, जवळजवळ 600 लोकांनी अर्ज नेलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये 3-3, 4-4 जण इच्छुक आहेत आणि आमच्या पॅनेलबरोबर आमच्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांना पण आम्ही या मुलाखतींमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे। ताई, भाजपसोबतच तुमची युती असणार आहे आणि महायुती म्हणूनच तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहात? भाजपबरोबर युती आहेच, परंतु आपल्याला कल्पना आहेच की माननीय शिंदे साहेबांनी आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर पण एक युती जाहीर केलेली होती, तसंच इथे पतित पावन संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। तर ज्या संघटना आमच्यामध्ये बरोबर असतील त्यांना कशा प्रकारे सामावून घ्यायचं त्याचा अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील। साधारणतः किती जागांवरती तुम्ही दावा करणार असं काही? ते असं सगळ्या गुप्त गोष्टी सांगायच्या नसतात, त्याच्यामुळे आम्ही आत्ता काही त्याच्यात सांगत नाही, पण तरी तुम्ही वाहिन्या ज्या आहेत त्या सगळ्या गुप्त गोष्टी बाहेर काढण्याच्या ऐवजी अपुरी माहिती देऊ नका, योग्य माहिती योग्य वेळेला कळेल। विजय शिवतारे देखील आपल्या सोबत आहेत। बाबू, काय आजची बैठक पार पडते, काय साधारणतः कशा पद्धतीचं नियोजन पुण्यात शिवसेनेचं असणार? कसं आहे की मी आजच आपल्याला सांगतो की पुण्यामध्ये आज तागायत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यातले ऐतिहासिक अशी निवडणूक शिवसेनेसाठी ही असेल। ज्या पद्धतीने लोकांचा उत्साह आहे, तरुणांचा, विशेषतः तरुणांचा आणि महिलांचा, आलेले अर्ज पाहता त्याची स्क्रुटिनी केली पाहता निश्चितपणे चांगले रिझल्ट सेना आणि भाजप दोघांना मिळतील आणि अगदी साधारणतः ज्याला कॅल्क्युलेशन म्हणतात 36% मतं ही भाजपची आहेत, गेल्या 17च्या आहेत, थोडेफार इकडे तिकडे प्रभाग रचना झाली आणि 14-14.5% मतं ही सेनेची आहेत। दोन्ही मिळून 51% मतदान जेव्हा एकत्र होत आहे ना, त्यावेळेस चित्र एकदम स्पष्ट आहे की मॅक्झिमम सीट ह्या सेना भाजपच्या लागतील आणि प्रचंड बहुमताने भाजप सेना इथून निवडून येईल। राहिली गोष्ट की इलेक्टिव्ह मेरिट हा एक क्रायटेरिया धरून निश्चितपणे जिथे सिटिंग जागा आहेत त्या सिटिंग ज्याच्या त्याला जाणार आहेत, त्याच्यात क्लेम करण्याचा काही प्रश्न येत नाही। आमच्याकडे तसा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सिटिंग जागा तुम्ही मागतायत, पण तुमचे काय साधारणतः तुम्ही काही दावा करणार आहात का? कारण 165 जागांपैकी भाजपचं म्हणणं आहे की आम्ही ज्या काही साधारणतः आमचे जेवढे नगरसेवक आहेत त्या जागा आम्ही कायम ठेवणार आहात, त्या पलीकडे जाऊन तुमच्या काय साधारणतः किती जागांवरती तुम्ही दावा? असं आहे की बेसिकली एक मोठं मी तुम्हाला सांगतो, सिटिंग सीट जागा तर कोणी मागू शकत नाही, तर त्यांच्याकडे राहतील। NCP, काँग्रेस आणि आमच्या 10 जागा या तिन्ही पकडल्या तर 60-62 जागा येत आहेत। NCPच्या जागा 41, 9 जागा काँग्रेसच्या आणि त्याच्याबरोबर आमच्या 10 जागा स्वतःच्या ज्या आमच्या होत्या, ठीक आहे ते नगरसेवक तिकडे गेले असतील, पण एक निगोशिएशन त्या बाबतीत होईल। टोटली 60 म्हणजे बरोबर त्यांचे 103 आणि हे 60 मागे पुढे हे करून म्हणजे 60 जागांवरती तुम्ही दावा नाही। आमचा क्लेम कुठच्या पद्धतीने असेल, त्यांच्या सिटिंगवर नसणार नाही। आमचा क्लेम 41 NCP, 9 काँग्रेस आणि आमच्या 10 सेनेच्या, असं 50 अधिक 10 60। मग त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट कोणाचं कसं आहे, आता त्याच्यामध्ये जरी NCPचं आमचं क्लेम असेल की NCPची जागा आम्हाला, पण एखाद्या ठिकाणी असं चित्र असू शकेल की NCP जिंकलेली आहे पण भाजपचा कॅन्डिडेट 2 नंबरला आहे, तो फक्त 50 मतांनी हरलेला आहे। अशा वेळेस निगोशिएशन होतील
पण खूप खेळीमेळीत होईल, काय त्याच्यात मोठ्या कॉम्प्लिकेशन असं मला वाटतं. दुसरीकडे संजय राऊत आणि सुषमा अंधारे आरोप करतायत एकनाथ शिंदेंच्या भावावरती आणि एकनाथ शिंदेंवरती. जो साताऱ्यातला ड्रग्जचा कारखाना आहे तो एकनाथ शिंदे यांच्या भावाचा असल्याचं त्यांचा आरोप केला जातोय. असं आहे, सुषमा अंधारे काय आरोप करतात आणि काय नाही याला एवढं महत्त्व देण्याची गरज नाही. आणि ड्युरिंग इलेक्शन हे असले सगळे प्रकार होत असतात, ॲलिगेशन करणे, बदनामी करणे. एकनाथ शिंदे हे प्युअर ग्रासरूटचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. बारकाईने अख्खं आयुष्य समर्पित पद्धतीने काम करणारे आणि त्याच्यातून रिक्षा शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हे असे वेडेचाळे करून कधी कोणी मोठा होत नाही. त्यामुळे ठीक आहे, आरोप काही केलेले असतील, पण एकनाथ शिंदे जे आमचे नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला जे आणि संपूर्ण महाराष्ट्राला लाडक्या बहिणींना जो आदर आहे तो असल्या फालतू ॲलिगेशनने काही होणार नाही. पण निवडणुकीच्या तोंडावरती असे आरोप केले जातात. तिकडे मंगेश कुडाळकरांवरती पण आरोप केले गेलेले आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले. नाही, कोर्टाकडून आता 157 इतर सर्वसामान्य माणसाला त्याचं हे असेल, परंतु एखाद्या माणसाला अडकवायचं असेल तर 4-5 पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायच्या आणि पोलीस बघतात की याच्यात काही तथ्य नाही म्हणून ते केस घेत नाहीत आणि मग ते 4-5 ॲलिगेशन केलेल्या NC घ्यायच्या, कंप्लेंट घ्यायच्या, कोर्टात जायचं आणि 156, 157च्या समोर दाखल करा. हे कॉमन प्रॅक्टिस आहे ही ब्लॅकमेलिंगची, होत असते ती, त्याला एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. तुमच्या पुढे दादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. पुणे शहरात वेगळं नाही, मुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट केलेलं आहे. तर काय वाटतं कशा पद्धतीने निवडणूक, कारण की एक आव्हान असेल, लोक ठरवतील. तर चर्चा केली जाणार आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.